जय संविधान, जय एकलव्य, जय दुर्गा राणी, जय राघोजी, जय बिरसा, जय शिवराय, जय भीम, जय भारत. मी संजय कांबळे, बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक सर्वांचे स्वागत करतो. पुणे दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी विश्व मूल निवासी दिन. जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी सांस्कृतिक उत्सव समिती पुणे पिंपरी चिंचवड आयोजित अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी येथे सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत आदिवासींच्या वेशभूषात विविध कार्यक्रमाने सर्वजण मंत्रमुग्ध झाले होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक संजय कांबळे यांचाही शाल ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. सर आणि गायिका आहेत सुरेखा कुल्हार मॅडम आणि त्यांच्या गाण्याचे बोल आहेत साऱ्या जगात महान आदिवासी संस्कृती, साऱ्या जगात महान आदिवासी संस्कृती. जय आदिवासी. अरे जोरदार टाळ्या होऊ देत एकदा या गाण्यासाठी. प्रेरणा देणं आणि प्रोत्साहन देणं हे आपलं खरं कौतुकाचं काम आहे आणि टाळ्या कमी पडता कामा नये. यामुळे सादरीकरणाला एक उत्साह येतो आणि आपल्या उत्साहाची परिसीमा जी आहे ते उच्च पातळीपर्यंत पोहोचते. म्हणून टाळ्या कमी पडू देऊ नका.
धन्यवाद, खूप छान. माझं कंबाईन आहे तर मी त्याची ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी पण पूर्ण करणार की काय डेन्सिटी निघते जॅम डेन्सिटी आहे त्याच्यामुळे जे पोल्युटन्सवर अफेक्ट होतो ते किती घ्यावा असं काही आयडिया मायक्रो 2.5 घेतलं तुम्हाला फक्त रॉ डेटा अपडेट करायचा त्यानंतर तुम्ही मेन लाईनला आल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर शैक्षणिक आणि सरकारी नोकऱ्यामध्ये सवलती दिल्या खऱ्या परंतु त्याची फुलफिलमेंट होत नव्हती. का नव्हती तर तत्सम योग्य पात्रता असणारे उमेदवार शैक्षणिक उमेदवार आपल्या लोकांमध्ये साधारणतः 60 पूर्वी नव्हते. कारण शिक्षणाची कॅपॅसिटी नव्हती. का नव्हती? आपली आर्थिक परिस्थिती नव्हती. आपण जुन्नर किंवा घोडेगावच्या पुढे येऊ शकत नव्हतो. तर मित्रांनो त्याच्यासाठी एक थोडासा चेंज झाला. काही समाज सुधारक होते समाजामध्ये. पहिले होते गाडगे महाराज, त्यांनी 52 साली मुंबईला शिक्षण संस्था काढली. दुसरे होते भाऊराव पटेल, त्यांनी रयत शिक्षण संस्था काढली. आणि तिसरं नाव मला अभिमानानं घ्यावंचं लागेल ते म्हणजे जुन्नरला कृष्णराव मुंडे. कृष्णराव मुंडेंनी हे सगळं चाणक्यपणे ओळखून आदिवासी लोकांसाठी शिक्षण संस्था काढली आणि जुन्नर आंबेगाव खेड मावळमध्ये शिक्षणाचा खऱ्या अर्थाने ज्योत त्यांनी पेटवली आणि त्या काळामध्ये लोक शिकले. हायस्कूलपर्यंत मॅट्रिकपर्यंत का होईना पण लोक शिकले. आणि तो काळ असा होता की डॉक्टर आंबेडकरांचं रिझर्वेशनचं त्या सवलती त्यावेळी ऑन होत्या. आणि त्यामुळं जरी मॅट्रिक झाला, तुम्हाला माहीत असेल 75 साली मॅट्रिक झालेला माणूस आदिवासी भागात पडून नव्हता. सगळ्यांना नोकऱ्या लागायच्या. एम्प्लॉयमेंट ऑफिस होते आणि अनेक एजन्सी होत्या, गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटी होत्या, शिकलेले लोक नव्हते. अशी एक वेळ होती की आदिवासी माणसाची जागा भरात तर इतर समाजांना नोकरी मिळेल. असा अतिशय सुवर्ण काळ होता. परंतु हे कुठपर्यंत झालं? 1975 ते 90पर्यंत साधारणतः सगळ्या लोकांना नोकऱ्या मिळायच्या. आणि तोच प्रॉडक्ट आदिवासी भागातून शहरात मेट्रो सिटीमध्ये आला. नाशिक, मुंबई, पुणे वगैरे येतात ठिकाणी ते त्या शिक्षण संस्थेमध्ये शिकून. आणि त्यांची दुसरी पुढे येते पुण्यात झाली, पुण्यात मुंबईला वगैरे. आणि त्या पिढीनं दुसऱ्या पिढीनं इथलं वातावरणाचे अडॅप्टेशन करून ते उत्कृष्ट शिकले आणि त्याच्यातून कलेक्टर झाले, डॉक्टर झाले, वकील झाले, इंजिनियर झाले. आणि इंजिनियर डॉक्टरच्या ह्या वॅकन्सी भरत चालल्या. एक वेळ अशी आली की तिथे सॅच्युरेशन व्हायला लागलं. आणि ह्याच काळामध्ये आदिवासींचा जो विकास आहे हा प्रचंड विकास व्हायला लागला. इतर लोकांच्या तोंडाला पाणी सुटला आणि घुसखोरी आणि बोगसगिरी हा जो कॉन्सेप्ट आहे हा 1990च्या दरम्यानमध्ये हा प्रबळ झाला. लोकांनी कॉम्पिटंट अथॉरिटीकडनं असे बोगस सर्टिफिकेट आणून आम्ही आदिवासी म्हणून आदिवासींची जागा लुटायला लागले. घुसखोरी म्हणजे आदिवासी समाज क्लेम करायला लागला की नाही आम्ही त्या 47 जातींमध्ये आमची पण गणना व्हायला पाहिजे. असे जे कन्सेप्ट झाले त्यामुळे खरा आदिवासी हा सवलतीपासून बाजूला राहिला. एक वाईट अवस्था झाली. मित्रांनो तिसरा कन्सेप्ट असा आहे की LPG कॉन्सेप्ट
लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. लिबरलायझेशन हा कन्सेप्ट कधी आला? 91 साली आपली अर्थव्यवस्था देशाची तिच्या डोकगतीला आलेली होती. आपल्यावर संकट आलं होतं भारतावरती. आपल्याला कोणी कर्ज द्यायला तयार नव्हतं. मुंबईला आपण सोनं विकायला चाललो होतं, तुम्हाला आठवत असेल. अशी आपली अर्थव्यवस्था की सोनं विकून आपल्याला दुसऱ्या देशाकडून इंटरनॅशनल मार्केटमधून आपल्याला लोन घ्यायचं होतं. आदरणीय सोमा इदे माजी पोलीस निरीक्षक साहेबांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. या ठिकाणी सादर करण्यासाठी ते आलेले आहेत. आम्ही हाव आदिवासी, आम्ही हाव जाती. पहिले व्हिडिओ काढतो, 2-3 फोटो मारतो फक्त. व्हिडिओ काढतो. आवाज कमी पडतोय. आदिवासी एकजुटीचा विजय असो. आदिवासी एकजुटीचा विजय असो. एक तीर एक कमान. सारे आदिवासी एक समान. एक तीर एक कमान. सारे आदिवासी एक समान. अरे आवाज दो. हम एक है. आवाज दो. आवाज येऊ दे. हॅलो. कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय अशोकजी साबळे साहेब PMPL डेपो मॅनेजर साहेबांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपला या ठिकाणी उत्सव समितीच्या वतीने सन्मान होतोय. कृपया आपण त्याचा स्वीकार करायचा आहे. PMPL संघटनेचे अध्यक्ष दीपकजी विर्राट त्यांना त्या ठिकाणी जाऊन त्यांचा सन्मान करतील. खरोखरच या कोरोनाच्या बोला तुम्ही, बोला. सगळ्यांना मानाचा जय आदिवासी. आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त लांडगे सभागृह येथे आदिवासी उत्सव समिती
पुणे व पिंपरी चिंचवड यांनी हा कार्यक्रम भरवला होता. या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या जमातीचे लोक आलेली होती. कातकरी, ठाकर, जे काही पुण्यात गोंड समाज, तडवी समाज, जे कोणी समाज इथे पुण्यामध्ये राहतो ते सगळे आज या कार्यक्रमानिमित्त सगळे एकत्र आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने वेगवेगळ्या भागातून वेगवेगळे डान्स बोलवले गेले होते. जे आदिवासींचं डान्स प्रदर्शन, त्यांची संस्कृती, त्यांच्या लोककला सगळ्या सादर केल्या गेल्या आणि ह्या सगळ्या सादर केलेल्या लोककला समाजाला दिसाव्यात एवढीच आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. 9 ऑगस्टच्या निमित्ताने इथे आलेल्या सगळ्या बांधवांनी आपला सण हा उत्साहात साजरा केला आणि सगळ्यांना मी त्यासाठी धन्यवाद देते उत्सव समितीच्या वतीने. धन्यवाद. गेल्या 2 महिन्यापासून पिंपरी चिंचवड आणि पुणे शहराच्या वेगवेगळ्या उपनगरामधून सगळ्या समाज बांधवांनी मग ती आर्थिक ताकद असेल किंवा प्रत्यक्ष सहभाग असेल मोठ्या प्रमाणात लोकांनी प्रतिसाद दिला आणि आदिवासी समाजाची संस्कृती पुढे नेण्यासाठी वेगवेगळ्या भागातून आलेले आदिवासी पथ्य असतील किंवा आदिवासी वक्ते असतील, मग त्यामध्ये डॉक्टर लांडे सर असतील, शास्त्रज्ञ रामदास डामसे सर असतील, या संशोधक साबळे सर असतील, या सर्वांच्या माध्यमातून समाजामध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये प्रबोधन करण्यात आलं. वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचा सहभाग या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये नोंदवला आणि समाजातल्या सगळ्याच घटकांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवून आपल्या समाजाप्रती असणारी बांधिलकी दाखवण्याचं काम केलं. या ठिकाणी सगळ्याच जाती जमातीची भगिनी आमचे आदिवासी बांधव सहभागी झाले आणि कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला. मी सर्वांचं या आदिवासी सांस्कृतिक उत्सव समितीच्या वतीनं मी खरोखर सगळ्याच समाज बांधवांना ज्यांची यथाशक्ती जी ताकद, आर्थिक ताकद आहे त्यांनी आमच्यापर्यंत पोचवली आणि कार्यक्रम घेण्यात जी बळकटी दिली, याही पुढे त्यांच्याकडून मी सहकार्याची आणि ताकदीनं पाठीवर राहण्याची अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देऊन आपण सहभाग नोंदवला त्याबद्दल समितीच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जय आदिवासी. जय आदिवासी. हां घ्या ना. हो सचिव कुठे करत असते कार्यक्रम संपले. या की हो या या हो, या या नाही नाही या तसं असतं की या की सर या ना या कांबळे साहेब या या गौरी नवरी म्हणते का? ओके.